नमस्कार मित्रांनो, SSPV ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आपण आतापर्यंत 16 महत्त्वाच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न पैकी 14 कॅन्डलस्टिक पॅटर्न आपण पाहिलेले आहेत. तर आता आजचा आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे बुलिश हरामी. तर पाहूया माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती हा बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न कशा पद्धतीत असतो ते. तर तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला चार्टवरती बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसतो. बुलिश हरामी हे नाव ऐकून तुम्हाला असं वाटेल की मी शिवी वगैरे देतोय, पण हे शिवीसारखं या पॅटर्नचं नाव आहे. पण ही बुलिश हरामी ही शिवी नाहीये. हे जॅपनीजमध्ये बुलिश हरामी म्हणजे गर्भवती महिला असा त्याचा अर्थ होतो हरामी शब्दाचा. तर तुम्ही प्लीज त्याला शिवी समजू नका. तर हा बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न एक मोठा जेव्हा डाऊन ट्रेंड चालू असतो, त्या डाऊन ट्रेंडच्या शेवटी एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते आणि एक छोटी ग्रीन कलरची कॅन्डल बनते. आणि दुसरी जी ही ग्रीन कलरची कॅन्डल जी बनलेली आहे, तिचा जो ओपन आणि क्लोज आहे तो रेड कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्येच झालेला असतो. पाहू शकता तुम्ही इथे स्क्रीनवरती. अशा प्रकारे हा बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न हा चार्टवरती बनतो. तर आता आपण चार्टवरती पाहूया अशा प्रकारे आपल्याला तो चार्टवरती दिसतो ते. आता इथे चार्टवरती पाहू शकता, इथून एक डाऊन ट्रेंड आहे, प्राइस खाली आलेली आहे. खाली येऊन इथे सपोर्टला एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनली आणि दुसरी एक ग्रीन कलरची कॅन्डल बनली. आणि जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे तिचा ओपन आणि क्लोज पहा तुम्ही इथे त्या रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच झालेला आहे. म्हणजे इथं आपल्याला बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला दिसतोय. तर अशा प्रकारे हा डाऊन ट्रेंडच्या शेवटी बनतो. हा तुम्हाला एक गर्भवती महिला ज्या प्रकारे दिसते त्या प्रकारे हा पॅटर्न दिसतो, म्हणून ह्याला बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न असं म्हणतात. आणि बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न हा ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देतो आपल्याला. आता हा पॅटर्न जिथे बनतो तिथून मार्केट वरच्या दिशेला मूव्ह करते. आता हा जर पॅटर्न आपल्याला चार्टवरती दिसला, आपल्या लेवलला सपोर्टला दिसला आपल्याला हा पॅटर्न, तर लगेच एंट्री करायची नाही त्याच्या ट्रेडमध्ये. थोडा वेट करायचा आपल्याला कन्फर्मेशनचं. दुसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घ्यायचं. दुसरी कॅन्डलची जी ओपनिंग आहे ती पहिल्या कॅन्डलच्या ओपनच्या वरती ओपन झाली पाहिजे, तरच आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री करायची, नाहीतर एंट्री करायची नाही. आता इथे पाहू शकता तुम्ही, इथं जी दुसरी ग्रीन कलरची कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा क्लोज बघा, त्या क्लोजच्या वरती तिसरी कॅन्डलचा ओपन झालेला आहे आणि इथे आपली एंट्री बनते या तिसऱ्या कॅन्डलला. म्हणजे तिसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊनच आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडमध्ये एंट्री करायची. अजून एक उदाहरण पाहूया. पहा इथे पण एक चांगलं उदाहरण आहे. पहा मार्केट इथून वरती गेलेलं आहे, वरती गेल्यानंतर तिथून खाली आलेलं आहे. खाली आल्यानंतर बघा ही मोठी रेड कलरची कॅन्डल बनलेली आहे आणि त्याच्यानंतर जी दुसरी ग्रीन कलरची कॅन्डल आहे तिचा ओपन आणि क्लोज ह्या रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच झालेला आहे. आणि तिसरी कॅन्डल पहा इथे, तिसऱ्या कॅन्डलचा ओपन जो पहिल्या ग्रीन कॅन्डलच्या क्लोजच्या वरती झालेला आहे. आणि तिथून पहा मार्केट चांगल्या प्रकारे वरती गेलेलं आहे. हे पहा इथे अजून एक उदाहरण. इथून मार्केट वरती गेलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि तिथून खाली आलेलं आहे. खाली पडताना बघा इथं सपोर्टला एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर जी ग्रीन बनली ती ह्या रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच ओपन आणि क्लोज झालेली. आणि तिसरी कॅन्डल पहा, तिसऱ्या कॅन्डलचा जो ओपन आहे तो पहिल्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या वरती झालेला आहे, वरती गेलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला कन्फर्मेशन तिसऱ्या कॅन्डलचं घ्यायचं आहे आणि मगच एंट्री करायची ट्रेडमध्ये. तिसरी कॅन्डलचा जो ओपन आहे तो पहिल्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या वरती झाला पाहिजे, तरच आपल्याला त्या ट्रेडमध्ये एंट्री करायची. इथे पण पाहू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे उदाहरण आहे. इथून मार्केट पडलं खाली, पडल्यानंतर एक मोठी रेड कॅन्डल बनवली मार्केटनी आणि नंतर एक ग्रीन कलरची कॅन्डल जिचा ओपन आणि क्लोज हा रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्ये झाला. आणि तिसरी कॅन्डलचा बघा ओपन पहिल्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच झाला आणि नंतरची जी तिसरी कॅन्डल ग्रीन कॅन्डल ओपन हा पहिल्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या वरती ओपन झालेला आहे आणि मार्केट इथून वरती गेलेलं आहे. इथे एक चांगलं उदाहरण आपल्याला इथे दिसतंय. इथून मार्केट पडलेलं आहे खाली
आणि इथून पडल्यानंतर इथे एक सपोर्टला एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार झाली आणि त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची कॅन्डल. त्या कॅन्डलचा ओपन आणि क्लोज हा रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्ये झाला, बॉडीच्या आतमध्ये, आणि तिथून मार्केट वरती गेलेलं आहे. ही पहा तिसरी कॅन्डल. तिसऱ्या कॅन्डलचा ओपन हा पहिल्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या ओपन पाहिजे तिसऱ्या कॅन्डलचा, तरच आपली तिथे एंट्री कन्सिडर होते. इथे पण एक छोटं उदाहरण आहे. इथे पाहू शकता, इथे पण एक चांगलं उदाहरण आहे. मार्केट इकडून खाली एवढं पडलेलं आहे, त्याच्यानंतर अशी एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार झालेली आहे, बेरिश कॅन्डल बनली. आणि दुसरी ग्रीन कॅन्डल ही त्या रेड कलरच्या कॅन्डलच्या बॉडीच्या आतमध्येच तिचा ओपन आणि क्लोज झालेला आहे. आणि तिसरी कॅन्डल पहा, तिसऱ्या कॅन्डलचा ओपन पहिल्या ग्रीन कलरच्या कॅन्डलच्या क्लोजच्या वरती झालेला आहे आणि तिथून मार्केट वरती गेलेलं आहे, चांगल्या प्रकारे वरती गेलेलं आहे. म्हणजे बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देतो, पण एंट्री करायच्या आधी आपल्याला तिसऱ्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊनच एंट्री करायची आहे ट्रेडमध्ये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर आशा करतो तुम्हाला समजलं असेल बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. बुलिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न डाऊन ट्रेंडच्या शेवटी सपोर्टला बनतो, एक मोठी रेड कलरची कॅन्डल बनते आणि दुसरी एक छोटी ग्रीन कलरची कॅन्डल बनते. तिचा ओपन आणि क्लोज हा रेड कलरच्या कॅन्डलच्या आतमध्येच झालेला असतो. ती एक आपल्याला एक गर्भवती महिलासारखा तो पॅटर्न दिसतो, म्हणूनच त्याला बुलिश हरामी असं म्हणतात. बुलिश हरामीचा जॅपनीज भाषेमध्ये अर्थ प्रेग्नेंट वुमन असा होतो. तुम्ही प्लीज त्याला शिवी वगैरे समजू नका. पाहू शकता इथे चार्टवरती अशा प्रकारे आपल्याला चार्टवरती दिसतो बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. आशा करतो तुम्हाला समजलं असेल. आणि माझे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशनल पर्पजनेच मी बनवत आहे, त्याच्यामुळे कोणी ह्याला बाय आणि सेल रिकमेंडेशन समजू नका. जर कोणी तसं करत असेल तर त्याला जे काही लॉस त्याचा होईल त्याला तो स्वतः जबाबदार असणार आहे. तुम्ही स्टडी करा. हे जे मी जेवढे पण आता तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकवलेले आहेत त्याचा अभ्यास करा आणि चार्टवरती ते शोधण्याचा प्रयत्न करा, बॅक टेस्ट करा, आणि मगच तुम्ही तुमचं ट्रेडमध्ये एंट्री करायची का नाही ते डिसिजन घ्या. तर माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.